श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चिन्मयं व्याप्तिं यत्सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2122व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज माघ कृष्ण त्रयोदशी, रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026। आजचा दिनविशेष म्हणजे आज महाशिवरात्र। सर्व गुरुबंधू आणि भगिनींना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा। गुरुवाणी पुष्प 17 या ग्रंथातील ऋणानुबंधातून मुक्तता या 7व्या भागाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे। आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, मनुष्य जन्माला आला की तो आपल्या नातेसंबंधात इतका अडकून पडतो की त्याला आपण प्रत्येक नात्यावर किती प्रेम करावं, किती जिव्हाळा लावावा हे समजत नाही। लोक म्हणतात की मला अनेक मित्र आहेत, माझे अनेक लोकांशी खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत, परंतु तुम्ही हे लक्षात ठेवा की तुम्ही हा पसारा जितका जास्त वाढवीत जाल तेवढाच ऋणानुबंधाचा गुंताही वाढत जाईल। म्हणूनच उगाच नको तिथे संबंध वाढवीत बसू नका, कारण ही सर्व नाती प्रेमानेच शेवटपर्यंत पार पडतील असे नाही। काही ठिकाणी असूया, काही ठिकाणी सूड द्वेष असणारच। मनुष्य म्हटला की या भावना तिथे असणारच। मग त्या प्रकारचे ऋणानुबंधही आलेच आणि ते ऋणानुबंध फेडण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेणेही आलेच। प्राचीन काळाचा जर विचार केला तर लोक आपल्या आवश्यक कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडीत परमार्थासहित प्रपंच करीत होते। त्यामुळे मुक्त होण्याकडे कल होता, परंतु आज असे दिसते की मुक्त होण्याकडे कलच नाही, अडकून पडण्याकडेच कल दिसून येतो। त्यामुळे एकदा जो जन्माला आला तो पुन्हा पुन्हा जन्म घेऊन पृथ्वी तलावर गर्दी निर्माण करतो। म्हणून तुम्ही मुक्तीचा, गतीचा मार्ग धरा, कमीत कमी त्या रांगेत उभे राहण्याचा तरी प्रयत्न करा। एकदा एका भक्ताने एक हरिणाचे पाडस अर्पण केले, त्याचे नाव सीता ठेवले होते। अवघ्या 2-3 दिवसानंतर ते आजारी पडले। त्याला डॉक्टरने इलाज केला, त्याला खाली गरम उबदार गोण्या अंथरून झोपवलं होतं। एके दिवशी बैठक संपली, मी खाली आलो व प्रेमाने सीते सीते करत त्या पाडसाजवळ गेलो, त्याच्याजवळ बसलो, प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला। अगदी क्षणात त्याने मान टाकली व आपला प्राण सोडला। ते माझ्यापर्यंत येऊन पोचलं, माझ्याशी भेट झाली, हे काय थोडं? केवळ माझं दर्शन, माझा अल्प सहवास व स्पर्श प्राप्त करून घेण्यासाठी अल्प ऋणानुबंधातून ते येथे आलं होतं। स्वतःच्या सर्व इच्छा पूर्ण करून ऋणानुबंधातून ते मुक्त झालं। आपल्या आश्रमात अनेक गायी, कुत्री, पोपट व पक्षी आले। चिमण्याही दिवसभर माझ्या झोपण्याच्या खोलीच्या खिडकीत येऊन बसतात, घाण करीत नाहीत। मी बसलेलो असलो तर चिवचिवाट चालू असतो, पण मला झोप लागली तर आवाज करत नाहीत, येतात व निघून जातात। हे सर्व प्राणी मुक्तीच्या इच्छेनेच दर्शन घेतात, सहवास मिळवतात व मुक्त होतात। गायी दूध देऊन, पंचगव्य देऊन ऋण फेडतात व मुक्त होतात। फुले, झाडे, फळे, कीटक, पशु, पक्षी, साप, विंचू, बेडूक, झुरळं सर्वच या सहवासात येऊन मुक्त होतात। यांना अनेकदा मनुष्यही मारून मुक्त करतो, निदान या योनीतून। परंतु अशा माणसाला स्वतःला मात्र मुक्तीचा मार्ग अवलंबावा असे वाटत नाही किंवा सुचत नाही। तो त्या मार्गाने जायचा प्रयत्न करत नाही, हे एक आश्चर्यच आहे। वंशवृद्धी झाली की एक जण पितृऋणातून मुक्त होतो व दुसरा अडकतो। अनेकदा समाजात एखाद्याला नुसत्या मुलीच झाल्या तर लोकांचा असा गैरसमज आहे की तो पापी आहे, परंतु हे पापाचं लक्षण नाही, हे ऋणानुबंध असतात। ज्यांना मुली आहेत त्यांनी 20 ते 25 वर्षांपर्यंत त्यांना योग्य शिक्षण, संस्कार देऊन वाढवावे व कन्यादान करून ऋणानुबंधातून मुक्त व्हावे। पुढील आयुष्य हे अध्यात्मात घालवावे आणि मुक्तीच्या मार्गाला लागावे। मुली झाल्या म्हणून खचून जाण्याचे काहीच कारण नाही। पारमार्थिक जीवन जगून आनंद मिळवावा। अनेकदा पती पत्नी हे योगायोगाने एकत्र येतात, प्रारब्धाने ते बरोबरही राहतात।
परंतु त्यांना संतती मात्र होत नाही. याचं कारण म्हणजे त्यांचे कोणाही संततीशी ऋणानुबंध नसतात. अशा वेळी एकतर संतती जन्मालाच येत नाही किंवा होऊन मृत होतात. अशा वेळी त्यांनी आपले ऋणानुबंध संपले आहेत असे समजून पारमार्थिक जीवन आनंदाने जगावे आणि मुक्तीच्या मार्गाला लागावे. परंतु अनेकदा लोक हा मार्ग न अवलंबता संतती दत्तक घेतात आणि आपले ऋणानुबंध नको तिथे नको त्याच्याशी वाढवीत राहतात. शेवटी दुःखच वाट्याला येतं. यासाठी मी सांगितलेला मार्ग स्वीकारा. जीवनात आनंद नक्की मिळेल. आपल्या धर्मात क्षौर करण्याची पद्धत आहे. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या कारणासाठी क्षौर करतात. देहशुद्धी, देहाची घाण बाहेर टाकणे, मातापित्यांच्या नातेवाईकांच्या मृत्यूनंतर शोक प्रकट करणे यासाठी क्षौर करतात. तसेच आपल्या डोक्यावर जितके केस आहेत तितकेच ऋण या नात्यातील लोकांचे आपल्यावर आहे अशा श्रद्धेतूनही क्षौर केले जाते. मातापित्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मागे दान करणे, पुण्यकर्म करणे, विधी करणे हाही ऋण फेडण्याचाच भाग आहे. आर्थिकदृष्ट्या सशक्त नसला तरीही खांद्यावर प्रेताचं ओझं वाहून नेणाऱ्यांना का होईना पण अन्नदान करून पुत्र आपल्या पित्याला त्या ऋणातून मुक्त करण्याचा प्रयत्न करतो. कोणी कधी पोटी येऊन तर कधी पाठी येऊन, कधी शेजारी, कधी प्राण्याच्या रूपात येऊन ऋणानुबंध पूर्ण करतात हे मात्र खरे. काही पूर्वजांचे अनुवंशिक रोग येऊन काटा काढतात, तर ऋणानुबंधामुळे अपुऱ्या इच्छेतून काही जीव पिशाच्च योनीपर्यंतही जाऊन पोचतात. गाय, बैल, रेडा, पशु, पक्षी, प्राणी यांना पिशाच्च योनी नाही. ही योनी फक्त मनुष्यालाच आहे. कारण मनुष्याला अनेक इच्छा, अनेक वासना असतात. त्या सर्व पूर्ण होतीलच असे नाही. अनेक इच्छा, वासना अपूर्ण राहतात आणि त्यातूनच हा सगळा गुंता निर्माण होतो. माणसाला असं वाटतं की माझी आई, माझे वडील, पत्नी माझ्या आधारासाठी आहेत. पण हा खरा आधार नाही. माणसाची वासना ही शेवाळ्यासारखी असते. त्यामुळे कुठे घसरण होईल हे सांगता येत नाही. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या अध्यायाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.